Hello friends, today we are going to learn fifth topic, origin and evolution of life. Okay, so in that today we are learning human evolution. म्हणजे जे काही स्टार्टिंगलाच ह्युमन तयार नव्हते, म्हणजे जेव्हा अर्थ डेव्हलप होत गेली किंवा अर्थवरती जे लिव्हिंग थिंग झाले तर त्याच्यामध्ये ह्युमन बीइंग्स नव्हते. मग हळूहळू वेगवेगळे चेंजेस होत जाऊन जे ह्युमन बीइंग्ज आहेत ते तयार झाले. आत्ताचे जे मॉडर्न ह्युमन आहेत ते तयार झालेलं आहे. इट हॅज बीन ट्रेस्ड दॅट the human evolution appeared to have evolved from a tree dwelling shrew like animal. तर असे काही पुरावे भेटलेत की ज्याच्यामुळे असं समजलं आहे की जे ह्युमन बीइंग आहेत किंवा ह्युमनचं इव्हॉल्युशन झालं ते कोणापासून झालं आहे, तर एक ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल. श्रू म्हणजे काय, तर चिचुंद्री. तर त्या टाईपमध्ये एक ॲनिमल होता. त्या ॲनिमलचं पुढे त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत जाऊन वेगवेगळे चेंजेस होत जाऊन जो ह्युमन आहे तो तयार होत गेला. दिस प्रोसेस बिगॅन इन पॅलिओसिन एरा. तर पूर्वीपासून खूप सारे एरा होत गेलेत, म्हणजे पिरियड होते असे 100 वर्षाचे एक डिकेडचे पिरियड्स होते. तर जो पहिला होता तो पॅलिओसिन एरा होता. त्या एरामधला मध्ये सुरुवात झाली ह्युमन इव्हॉल्युशनला. ड्युरिंग दिस पिरियड dwindling forest force arboreal mammal to adapt to life on land. तर त्या एरामध्ये काय झालं, तर नेचरने जे अर्बोरियल मॅमल्स होते, म्हणजे झाडावरती राहणारे होते, त्यांना जमिनीवर राहण्यासाठी फोर्स केला. म्हणजे जे झाडावरती वगैरे राहायचे ते जमिनीवरसुद्धा चालू शकायला लागले किंवा जमिनीवर झोपू लागले, राहू लागले. दिस डिसेंट मस्ट हॅव बीन द ड्रायविंग फोर्स. तर जे अर्बोरियल होते ते लँडवरती राहायला सुरुवात करायला लागले, त्याच्यामुळे हा ड्रायविंग फोर्स मिळाला. म्हणजे एक इव्हॉल्युशनसाठी फोर्स मिळाला, तिथे सुरुवात झाली तिथे. इन द फॉलोइंग चार्ट इट कॅन बी सीन दॅट वी आर मोस्ट क्लोजली रिलेटेड टू गिबन्स, चिंपांजीज अँड गोरिलाज. इथे आपण चार्ट बघतो आहे. तर क्लास कुठला आहे आपला, मॅमॅलिया. ओके, तर मॅमॅलियामध्ये परत 3 सब क्लास आहेत. फर्स्ट आहे मार्सुपियल्स, सेकंड मोनोट्रीम्स आणि थर्ड युथेरियन्स. सो मार्सुपियल इज पाऊच ॲनिमल. फॉर एक्झाम्पल कंगारू. तर कंगारू आपण बघितले तर त्यांना कसं असतं, पाऊच असतं पुढे, आणि त्यांची बेबीची जी काही डेव्हलपमेंट असते ती त्या पाऊचमध्ये होत असते. तर त्यांना काय म्हणतात, मार्सुपियल्स. सेकंड मोनोट्रीम्स. आता मॅमेलियन्स जे असतात त्यांचं मेन कॅरेक्टर काय आहे, तर ते यंग वन्सना डायरेक्ट बर्थ देतात आणि ते यंग वन्स कशावर फीड करतात, तर मॅमरी ग्लँडमधून मिल्क प्रोड्यूस होतं त्याच्यावरती फीड करतात. पण हे जे मोनोट्रीम्स होते ते एग लेईंग मॅमल्स होते, म्हणजे ते एग ले करायचे. फक्त तेवढेच मॅमल्स होते जे की एग ले करणारे मॅमल्स आहेत. आणि थर्ड युथेरियन, प्लॅसेंटल मॅमल. म्हणजे काय, प्लॅसेंटा थ्रू त्यांचे यंग वन्सना जे काही फूड असेल ते ट्रान्सफर होतं. त्याच्यामध्ये ऑर्डर प्रायमेट, सब ऑर्डर प्रोसिमी अँड अँथ्रोपॉइडी. तर प्रोसिमीमध्ये काय आहे, लेम्युर्स अँड टॅरसियर्स. तर हे लेम्युर्स अँड टॅरसियर्स जे आहेत ते पण काही आहेत, तर थोड्याफार मंकी टाईप दिसणारेच ॲनिमल आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे, न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी अँड होमिनॉइडा. तर न्यू वर्ल्ड मंकी लॉंग नॉन प्रीहेन्साईल टेल, आणि ओल्ड वर्ल्ड मंकीमध्ये काय होती, शॉर्ट नॉन प्रीहेन्साईल टेल. तर जे न्यू आहेत त्यांच्यामध्ये कशी आहे, टेल खूप लाँग आहे. फॉर एक्झाम्पल स्क्विरल मंकी, स्पायडर मंकी. म्हणजे हे जे आपल्याकडे जे नॉर्मल मंकी दिसतात त्यांच्यामध्ये कशी असते, लाँग टेल असते. पण जे बबून्स वगैरे आहेत, बबून्स पण एक प्रकारे
मंकी टाईपमध्येच असतात, पण त्यांची टेल जी असते ती छोटी असते. ओके. आणि लास्ट काय तर होमिनॉइडा किंवा होमिनॉइडी. तर त्याच्यामध्ये परत 3 आहेत पुढे डिवाईड झालेले, हॅलोबॅटिडी, पॉन्गिडी अँड होमिनिडी. तर हॅलोबॅटिडीमध्ये काही आहे तर अर्बोरियल एप्स. एप्स म्हणजे प्रायमेट्सच आहेत, जे की त्यांचं पुढे मॅन तयार झाले, मॉडर्न मॅन. आणि गिब्बन्स पण थोडेफार प्रमाणात चिंपांजीसारखे दिसतात. त्याच्यानंतर पोंगिडीमध्ये गोरिला, चिंपांजी हे ॲनिमल्स होते. आणि होमिनिडीमध्ये ह्युमन बीइंग्स असं क्लासिफिकेशन झालं. आणि ते क्लासिफिकेशन होताना बघितलं तर सगळे कसे आहेत, थोड्याफार प्रमाणात सिमिलर असतात. फक्त कसं आहे, आता इथे आपण बघितलं गिब्बन्स कसे आहेत तर अर्बोरियल म्हणजे झाडावर राहतात. चिंपांजी आणि गोरिला कसे आहेत तर सेमी अर्बोरियल आहेत, म्हणजे झाडावरती पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. आणि ह्युमन बीइंगचं काय सांगितलं तर इरेक्ट पोश्चर, म्हणजे ह्युमन बीइंग सरळ उभे राहतात. तसे हे जे ॲनिमल्स आहेत ते कसे आहेत, थोड्या वाकून किंवा 4 पायांवरती वगैरे चालतात. ओके. द मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड्स इन ट्रान्झिशन फ्रॉम एप टू मॅन आर कन्सिडर्ड फर्दर. Special characteristics have been acquired by man in the course of evolution. Major changes that took place in evolution of man include, तर कुठले कुठले चेंजेस मोस्टली झाले आहेत. इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्झिटी ऑफ ब्रेन अँड एन्हान्स इंटेलिजन्स. म्हणजे जसं जसं इव्हॉल्युशन होत गेलं तसं तसं ब्रेनची साईज वाढली, आणि नुसती साईज नाही वाढली तर त्याची कॉम्प्लेक्सिटीसुद्धा वाढली आहे, आणि त्याचबरोबर इंटेलिजन्ससुद्धा वाढत गेला. जसं की काय, त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात इंटेलिजन्स होतं, आणि आत्ता जे मॉडर्न मॅनमध्ये खूप जास्त प्रमाणात इंटेलिजन्स आहेत. जसं की खूप साऱ्या प्रकारचे आत्ता आपण शोध लावलेत. पूर्वी जे होते अश्मयुगीन मानव, त्यांच्यामध्ये जास्त इंटेलिजन्स नव्हता. इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी, म्हणजे जी क्रॅनियल कॅपॅसिटी होती, ब्रेनची कॅपॅसिटी किंवा ब्रेन स्टोअर व्हायची कॅपॅसिटी ती पण वाढली. बायपेडल लोकोमोशन, म्हणजे लोकोमोशन 2 पायांवर करायला सुरुवात झाली. नाहीतर आधी कसं होतं, ते 4 पायांनी चालत होते, किंवा पुढच्या जे हात होते त्यांचं पण पायांसारखा जास्त करून वापर करायचे. त्याच्यानंतर ओपोजेबल थंब. इरेक्ट पोश्चर म्हणजे काय तर स्ट्रेट उभं राहू शकत होते. शॉर्टनिंग ऑफ फोरलिम्स अँड लेंथनिंग ऑफ हाइंड लिम्ब. तर आपण आता पायाचे बघितले तर पायाला कसं आहे, पुढे बोटं छोटी आहेत पण आपला जो तळवा आहे तो मोठा आहे. आणि फोरलिम जे हातांचे ते कसं झालं तर हाताचं जे तळवा आहे तो छोटा झाला आणि बोटं मोठी झाली. पण जे पूर्वीचे होते त्यांच्यामध्ये कसं होतं तर हाताचे आणि पायांचं दोन्ही स्ट्रक्चर सेम होतं. डेव्हलपमेंट ऑफ चीन. तर पूर्वीचे जे मॅन होते किंवा जे ॲन्सिस्टर्स होते त्यांच्यामध्ये चीन नव्हती. तर आता आपल्या मॉडर्न मॅनमध्ये काय झालं आहे, चीन प्रेझेंट किंवा डेव्हलप झाली. ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल. जे बोन आहे पेल्विक गर्डल त्याचं ब्रॉडनिंग झालं, ते मोठं झालं. सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आर्टिक्युलेटेड स्पीच, आर्ट, डेव्हलपमेंट ऑफ टूल्स एक्सेट्रा. आणि हे काही आहे मेन आहे सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंट. म्हणजे पूर्वीची लोकं काय करायची किंवा पूर्वीचे जे वंशज होते आपले ॲन्सेस्टर्स होते ते काय करायचे, जंगलामध्ये राहायचे, झाडांचंच पानं वगैरे घेऊन ते शरीरावरती बांधायचे. त्याच्यानंतर जे काही जंगलात भेटेल तेच खायचं, कच्चं अन्न खायचे. नंतर हळूहळू शिजवून मांस खायला लागले. पण आत्ता कसं झालं आहे, प्रॉपर सगळं आपली डेव्हलपमेंट झालेली आहे. मग काय आहे, सोशल डेव्हलपमेंट पण झाली आहे, त्याचबरोबर कल्चरल डेव्हलपमेंटसुद्धा चांगल्या प्रकारे झाली आहे. क्रॅनियल कपॅसिटी ऑफ ह्युमन बीइंग इन्क्रीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अँड लार्ज साईज ऑफ फ्रंटल लोब हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड.
तर जे क्रॅनियल कपॅसिटी आहे, म्हणजे जी ब्रेन स्टोअर होण्याची जी कपॅसिटी आहे किंवा ब्रेनला राहण्याची जी कपॅसिटी आहे तीसुद्धा वाढली. आणि फ्रंटल लोब म्हणजे पुढचं जे आपलं कपाळ आहे तिथे सुद्धा डेव्हलपमेंट झाली. नाहीतर आधी कसं होतं, ते जे ॲनिमल्स होते किंवा ते जे एपमॅन्स होते किंवा एप्स होते त्यांच्यामध्ये कपाळ थोडंफार पुढे होतं, फोरहेड जरा पुढे आलेलं होतं. पण आता कसं झालं, थोडं आत जाऊन प्लेन झालं आहे. इन्क्रीज इन इंटेलिजन्स नेसेसिएटेड फिजिकल डेव्हलपमेंट सो दॅट बॉडी अँड ब्रेन कुड बी यूज इफेक्टिवली अँड प्रोडक्टिवली. तर आधी कसं होतं, जे शरीराचा वापर चांगल्या प्रकारे व्हायचा नाही, पण आत्ता काय झालं आहे, हातांचा वापर चांगला कुठे करायचा, पायांचा वापर कुठे करायचा हे आपल्याला समजत गेले ड्यू टू काय, इंटेलिजन्सने. नाहीतर जे पूर्वीचे होते म्हणजे एपमॅन्स जे होते इथे आपल्याला दिसेल, दाखवते एक मिनटं. इथे दिसतंय काय आहे, ते वाकून चालायचे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बघितलं तर कसं आहे, चीन नव्हती, दिसते चीन, इथे कुठेही चीन नाही आहे, हनुवटी नाही आहे. त्याच्यानंतर कपाळ व्यवस्थित नव्हतं. तर इथे कसं झालं आहे आपल्याला दिसतं आहे, पहिलं आणि लास्ट दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर किती चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. फ्रीडम ऑफ फोरलिम फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन अँड ओपोजेबल थंब लेड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड फॉर होल्डिंग ऑब्जेक्ट इफेक्टिवली अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल एक्सेट्रा. तर आपण बघितलं तर फोरलिमचं इथे आपण पहिल्या इमेजमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे, हाताचा वापर करता येत नव्हता, कारण ते पण सेम पायांसारखंच त्यांचं स्ट्रक्चर होतं, त्याच्यामध्ये काहीही धरता वगैरे यायचं नाही. मग फोरलिममध्ये चेंजेस झाले, त्याच्यामुळे काय आहे तर आपण हातांचा वापर काहीतरी उचलण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकतो आहे. बायपेडल लोकोमोशन, अपराइट पोस्चर coupled with stereoscopic vision help man to move around safely on land. तर इथे बघितलं तर काय आहे, बायपेडल लोकोमोशन ते कसे होते तर सगळं वाकून चालायचे आणि पायांचा आणि हातांचा वापर दोन्ही चालायसाठी करायचे. पण आता कसं झालं, बायपेडल दोन पायांवरतीच फक्त चालतात. त्याच्यानंतर पोश्चर स्ट्रेट आहे, सरळ आहेत. त्याच्यानंतर विजन लांबचं आहे, त्यांना विजन पण जास्त चांगलं नव्हतं. ह्याच्यामुळे काय झालं तर जी सेफ लँड आहे त्याच्यावरती इझिली मूव करू शकतात. मॅन इव्हॅल्युशनरी हिस्ट्री of man was traced with the help of fossils remain found over a period of time. तर ही जी इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे ती कशा पद्धतीने मिळाली आहे तर जे काही फॉसिल्स आहेत म्हणजे जे काही अवशेष होते त्या फॉसिल्स थ्रू जी काही इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे ती समजत गेली. आता फॉसिल्स थ्रू कसं समजतं तर ते जे काही फॉसिल्स आहेत ते किती वर्षांचे आहेत, त्यांचं एज किती आहे त्याच्यावरून समजतं की ते कशा पद्धतीने पूर्वीचे जे काही ॲन्सेस्टर्स होते ते कशा पद्धतीचे होते. ओके, अवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्यूज. तर आता आपण बघितलं तर इव्होल्युशन अजूनसुद्धा कंटिन्यूज आहे. जसं की आपण बघितलं तर टेल आपल्या पूर्णपणे रिमूव्ह झाली, त्याच्यानंतर आता असे सुद्धा काही पार्ट असतील जे की आपल्या बॉडीमध्ये यूजफुल नसतील, तर भविष्यामध्ये ते पार्टसुद्धा बॉडीमधून रिमूव्ह होऊन जाऊ शकतात. कशा थ्रू तर इव्होल्युशनमुळे. आणि अजून चेंजेस होऊन मॅन पुढे अजून 100 वर्षांनी मॅनमध्ये काही ना काहीतरी चेंजेस झालेले असतील. ओके, तर आपला टॉपिक इथे कंप्लीट झाला आहे. थँक्यू.